नमः शिवाय. नमस्कार. आता आपण पाहणार आहोत एका विधवेची भगवान शंकरांवरील निस्सीम भक्ती, एक प्रेरणादायी कथा. चला पाहूया. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या एका छोट्याशा गावात गंगाबाई नावाची एक साधी, सात्विक आणि भगवान शंकराची निस्सीम भक्त असलेली स्त्री राहत होती. तिचा संसार अत्यंत आनंदात चालला होता. तिचा पती हरिभाऊ हा कष्टाळू शेतकरी आणि शिवभक्त होता. दोघेही दररोज पहाटे उठून स्नान करून शिवमंदिरात जात असत. श्रावण महिन्यात सोमवारी उपवास, महाशिवरात्रीला रात्रभर जागरण, रोज ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आणि शिवपुराणाचे श्रवण हे त्यांच्या आयुष्याचे नियम होते. गावातील लोक म्हणत, हा संसार महादेवाच्या कृपेने फुलला आहे. परंतु काळाचे चक्र कोणासाठी थांबत नाही. एका वर्षी पावसाळ्यात हरिभाऊ शेतात काम करत असताना विजेचा प्रचंड कडकडाट झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. क्षणात गंगाबाईच्या आयुष्याचा आधार हरपला. तिच्या हातातील हिरव्या बांगड्या फुटल्या, कपाळावरील कुंकू पुसले गेले आणि तिच्या आयुष्यात काळोख पसरला. संपूर्ण गाव तिच्या दुःखात सहभागी झाला. काही दिवस ती सतत रडत राहिली. पतीच्या निधनानंतर गंगाबाईचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. घरातील प्रत्येक वस्तू तिला पतीची आठवण करून देत होती. अंगणातील तुळशी, शेताची वाट, देवघरातील पितळी घंटा सगळेच तिच्या डोळ्यात अश्रू आणत होते. पहिले काही दिवस ती कुणाशीच बोलत नव्हती. अन्नाची इच्छा नव्हती, झोप लागत नव्हती. रात्री उशिरापर्यंत ती देवघरात बसून शिवलिंगाकडे पाहत रडत असे. एके दिवशी तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी भगवान शंकरांना प्रार्थना केली. भोलेनाथ, माझा संसार हिरावून घेतलात, पण माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही हिरावून घेऊ नका. माझ्या पतीचा हात सुटला, पण तुमचा हात माझ्या डोक्यावर कायम राहू द्या. त्या दिवसापासून तिने स्वतःला दुःखात बुडवून न ठेवता भक्तीत वाहून घेण्याचा निर्णय घेतला. दररोज ब्रह्ममुहूर्तावरती उठू लागली. थंड नदीत स्नान करून ओल्या वस्त्रानेच ती शिवमंदिरात जात असे. मंदिरात पोचल्यावर प्रथम मंदिराचा परिसर झाडून स्वच्छ करी. त्यानंतर शिवलिंगावर शुद्ध जल, गंगाजल आणि उपलब्ध असेल तेव्हा दूध अर्पण करी. ती अत्यंत प्रेमाने 3 बेलपत्र अर्पण करून म्हणे, त्रिनेत्रधारी महादेव, माझ्या मनातील अज्ञान, दुःख आणि भीती दूर करा. त्यानंतर ती 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करीत असे. जप करताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत, पण त्या अश्रूंमध्ये तक्रार नव्हती, समर्पण होते. घरातील कठीण परिस्थिती, पती गेल्यानंतर उत्पन्नाचे साधन जवळजवळ बंद झाले. कधी घरात धान्य नसायचे, कधी फक्त पाणी पिऊन रात्र काढावी लागे. शेजारी मदत करत, पण ती कधीही हात पसरत नसे. ती म्हणायची, ज्याने मला जन्म दिला तो माझ्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करेल. ती मेहनत करून उदरनिर्वाह करू लागली, पण देवपूजा कधीच सोडली नाही. गावातील काही लोक तिची थट्टा करत, महादेवांनीच तुझा संसार मोडला, तरी तू त्यांचीच पूजा करतेस. दुसरा म्हणाला, इतकी भक्ती करून तुला मिळालं तरी काय? गंगाबाई शांतपणे हसली आणि म्हणाली, मी देवाची पूजा सुख मिळवण्यासाठी करत नाही. मी पूजा करते कारण दुःख सहन करण्याची शक्ती मला त्यांच्याकडून मिळते. हे उत्तर ऐकून अनेकांच्या डोळ्यात आदर निर्माण झाला. दिवसेंदिवस तिच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसू लागले. दुःख संपले नव्हते, पण दुःख सहन करण्याची ताकद वाढली होती. गावातील दुःखी लोक तिच्याकडे येऊन मन मोकळे करीत.
ती त्यांना म्हणायची, संकटात देवाला दोष देऊ नका, संकटात देवाला धरून ठेवा, कारण वादळात झाडाची मुळेच त्याला वाचवतात. काही महिन्यांनी गंगाबाई गावातील सर्वांसाठी प्रेरणास्थान बनली. लोक तिच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले. तिच्या जीवनाने एक गोष्ट सिद्ध केली, खरी भक्ती म्हणजे संकट टाळणे नव्हे, संकटातही श्रद्धा, संयम आणि विश्वास टिकवणे होय. तिच्या ओठांवर शेवटपर्यंत एकच मंत्र होता, ओम नमः शिवाय, हर हर महादेव. गंगाबाईचे जीवन आता पूर्णपणे महादेवांच्या चरणी अर्पण झाले होते. दुःखाच्या राखेतून तिच्या भक्तीचा एक नवीन दीप प्रज्वलित झाला होता. पण शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की खऱ्या भक्ताची श्रद्धा संकटाच्या काळात कसोटीवर उतरते. 1 वर्ष गावावर भीषण दुष्काळ कोसळला. आकाश निरभ्र होते, पण पावसाचा एक थेंबही पडत नव्हता. नद्या आटल्या, विहिरींचे तळ दिसू लागले आणि शेते भेगांनी भरली. गंगाबाईच्या छोट्याशा घरातही अन्नाचा तुटवडा निर्माण झाला. धान्याची शेवटची मोजकी मूठ उरली होती, तरीही ती रोजप्रमाणे पहाटे उठून महादेवांची पूजा करत होती. ती मनात म्हणाली, भोलेनाथ, आज माझ्याकडे फक्त श्रद्धा उरली आहे, तीच तुमच्या चरणी अर्पण करते. 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर तिने घरात शोध घेतला. एका डब्यात थोडे पीठ शिल्लक होते. त्यापासून तिने एकच भाकरी केली. ती स्वतःसाठी ठेवणार इतक्यात तिच्या दारावर टकटक झाली. दार उघडले तर एक कृषकाय वृद्ध साधू उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. ते नम्रपणे म्हणाले, आई, 3 दिवसांपासून माझ्या पोटात अन्नाचा कण गेलेला नाही, थोडे अन्न मिळेल का? गंगाबाईच्या हातातील भाकरीकडे त्याची नजर गेली. 2 दिवस ती स्वतःही उपाशी होती. क्षणभर तिच्या मनात विचार आला, ही भाकरी मी खाल्ली तर आजचा दिवस निभावेल, पण या साधूंना दिली तर? तिने डोळे मिटले आणि मनात महादेवाचे स्मरण केले. प्रभो, जर हा तुमचाच परीक्षेचा क्षण असेल तर मला योग्य मार्ग दाखवा. क्षणाचाही विलंब न करता तिने ती एकमेव भाकरी साधूच्या हातावर ठेवली. ती हसत म्हणाली, बाबा, माझ्याकडे एवढेच आहे, कृपया प्रेमाने स्वीकारा. साधूने समाधानाने भोजन केले आणि तिला आशीर्वाद दिला, महादेव तुझ्यावर सदैव प्रसन्न राहोत. गंगाबाईने त्या दिवशी फक्त पाणी पिऊन रात्र काढली. पुढच्या दिवशी पूजा करण्यासाठी ती मंदिरात गेली. पण आज तिच्याकडे बेलपत्र नव्हते, फुले नव्हती, दूध नव्हते. तिने नदीतून आणलेला 1 लोटाभर पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केला. दोन्ही हात जोडून ती म्हणाली, महादेव, माझ्याकडे अर्पण करण्यास काहीच उरले नाही, पण माझे मन, माझी श्रद्धा आणि माझे संपूर्ण आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करते. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रूच त्या दिवशी तिचे खरे आर्द्य ठरले. गंगाबाईने महादेवांवरील श्रद्धा कोणत्याही परिस्थितीत डळमळू दिली नाही. दुःख, उपासमार, लोकांचे टोमणे आणि एकाकीपणा हे सर्व ती शांतपणे सहन करत राहिली. तिच्या ओठांवर फक्त एकच मंत्र होता, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या रात्री शेवटची भाकरी एका वृद्ध साधूला दिल्यानंतर ती उपाशीपोटी झोपली. तिच्या मनात कोणतीही तक्रार नव्हती, फक्त महादेवावरील अढळ विश्वास होता. मध्यरात्री अचानक तिच्या झोपेत एक तेजस्वी प्रकाश पसरला. तिला वाटले जणू संपूर्ण कैलास पर्वत तिच्या समोर उभा आहे. बर्फाच्छादित शिखरे, गंगेचा निर्मळ प्रवाह, डमरूचा गंभीर नाद आणि ओमचा दिव्य ध्वनी सर्वत्र घुमत होता. त्या तेजोमय प्रकाशातून भगवान शंकर आणि माता पार्वती प्रकट झाले. भगवान शंकराच्या जटांमधून गंगा वाहत होती. कपाळावर अर्धचंद्र शोभत होता
आणि गळ्यातील नाग शांतपणे विसावला होता. गंगाबाई थरथरत त्यांच्या चरणी नतमस्तक झाली. भगवान शंकराने तिला प्रेमाने उभे केले आणि म्हणाले, गंगे, तू आम्हाला कधीच संपत्ती मागितली नाहीस. तू दुःख दूर करण्याचीही याचना केली नाहीस. तू फक्त श्रद्धा मागितलीस. अशी भक्ती आम्हाला अत्यंत प्रिय आहे. गंगाबाईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ती म्हणाली, महादेव, माझ्याकडे तुम्हाला अर्पण करण्यासाठी काहीच नव्हते. भगवान शंकर स्मित हास्य करून म्हणाले, तू आम्हाला सोन्याचे दागिने दिले नाहीस, पण उपाशी राहून भुकेल्याला अन्न दिलेस. तू फुलांचा वर्षाव केला नाहीस, पण करुणेची फुले अर्पण केलीस. हेच आम्हाला सर्वात प्रिय आहे. माता पार्वती गंगाबाईच्या जवळ आल्या. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले, मुली, जगाने तुला विधवा म्हणून पाहिले, पण आम्ही तुला आमची कन्या म्हणून पाहिले. तुझा प्रत्येक अश्रू आम्ही पाहिला आहे. हे ऐकताच गंगाबाईचे मन हलके झाले. वर्षानुवर्ष मनात साचलेले दुःख अश्रूंमधून वाहून गेले. भगवान शंकर म्हणाले, उद्यापासून तुझ्या जीवनात नवा अध्याय सुरू होईल. तुला वैभवापेक्षा मोठे वरदान मिळेल. लोकांच्या मनात स्थान, सेवेची संधी आणि अंतःकरणातील अखंड शांती. पुढे त्यांनी सांगितले, तुझ्या घरी कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. जो कोणी श्रद्धेने तुझ्याकडे येईल त्याला तू भक्तीचा मार्ग दाखवशील. गंगाबाईने नम्रतेने उत्तर दिले, प्रभो, मला काही नको. फक्त तुमचे नामस्मरण शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या ओठावर राहू द्या. भगवान शंकर प्रसन्न झाले. तथास्तु. महादेवांच्या दिव्य स्वप्नानंतर गंगाबाईच्या आयुष्यात एक नवीन पहाट उगवली. ती सकाळी जागी झाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि मनात अतूट शांतता होती. बाहेरचे जग तसेच होते. तेच छोटेसे घर, तीच गरिबी, तोच संघर्ष, पण तिचे अंतःकरण पूर्णपणे बदलले होते. ती मनात म्हणाली, महादेवांनी माझे दुःख काढून घेतले नाही, पण दुःख सहन करण्याची शक्ती दिली. हीच त्यांची सर्वात मोठी कृपा आहे. नेहमीप्रमाणे ती नदीवर स्नान करून शिव मंदिरात गेली. तिने शिवलिंगावर जलाभिषेक केला आणि अत्यंत प्रेमाने म्हणाली, भोलेनाथ, आज मी काही मागण्यासाठी आलेले नाही, फक्त तुमचे आभार मानण्यासाठी आले आहे. त्या क्षणी मंदिरातील वातावरण विलक्षण शांत झाले. तिच्या मनातील अस्वस्थता पूर्णपणे नाहीशी झाली. तिला जाणवले की महादेव तिच्या जवळच आहेत. पूर्वी जे लोक तिची थट्टा करत होते ते आता तिच्याकडे आदराने पाहू लागले. एका वृद्धाने तिच्याजवळ येऊन म्हटले, गंगाबाई, आम्ही तुझी चेष्टा केली, तुझ्या भक्तीवर शंका घेतली, पण आज आम्हाला समजले की तुझी श्रद्धा खरी आहे. आम्हाला क्षमा कर. गंगाबाईने हसत उत्तर दिले, क्षमा ही माझी नाही, महादेवांची आहे. त्यांनीच माझ्या मनात कोणाविषयीही राग राहू दिला नाही. गावातील लोकांनी एकमताने निर्णय घेतला की मंदिराची रोजची सेवा गंगाबाईने करावी. ती रोज मंदिर स्वच्छ करू लागली, नंदीवर पाणी घालू लागली, दीप लावू लागली, येणाऱ्या प्रत्येक भाविकाचे हसतमुखाने स्वागत करू लागली. तिच्यासाठी ही सेवा कोणत्याही धनापेक्षा मोठी होती. दुःखी लोकांची आधारवड. हळूहळू गावातील अनेक दुःखी लोक तिच्याकडे येऊ लागले. कोणाचा व्यवसाय बंद झाला होता, कोणाचे मूल आजारी होते, कोणाच्या घरी सतत भांडणे होत होती. सर्वजण विचारत, गंगाबाई, आम्ही काय करू? ती शांतपणे म्हणायची, महादेवांना दोष देऊ नका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. रोज काही क्षण नामस्मरण करा. दुःख नाहीसे होईलच असे नाही, पण ते पेलण्याची शक्ती नक्की मिळेल. एक दिवस एका तरुणाने तिला विचारले, आई, तुला महादेवाने कोणता चमत्कार दाखवला? गंगाबाई हसली आणि म्हणाली, माझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार म्हणजे
माझे मन बदलले. पूर्वी मी दुःखाने तुटली होती, आज त्या दुःखातही मी समाधानी आहे. हा चमत्कार नाही का? मी पुढे म्हणाली, देवाने मला सोन्याचे महाल दिले नाही, पण रडणाऱ्या मनाला शांत केले. रिकामे घर भरले नाही, पण रिकामे हृदय भक्तीने भरून टाकले. हीच महादेवाची खरी कृपा आहे. गंगाबाईच्या जीवनाने संपूर्ण गाव बदलू लागले. लोक एकमेकांना मदत करू लागले. मंदिरात रोज संध्याकाळी ओम नमः शिवाय चा जप होऊ लागला. गावातील भांडणे कमी झाली. दान, सेवा आणि प्रेम वाढले. गंगाबाई नेहमी म्हणायची, महादेवांची कृपा म्हणजे आकाशातून चमत्कार पडणे नव्हे, आपल्या मनात प्रेम, दया, क्षमा आणि श्रद्धा जागृत होणे हीच सर्वात मोठी कृपा आहे. वर्षानंतर एका श्रावणी सोमवारी गंगाबाई मंदिरात बसून जप करत होती. तिच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होते. तिने डोळे मिटले आणि मनोमन प्रार्थना केली, भोलेनाथ, माझ्या जीवनात तुम्ही जे दिले ते कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे आहे. तुमचे नामच माझा खरा प्रसाद आहे. त्या क्षणी तिच्या मनात अपार आनंद आणि समाधान भरून आले. तिला उमगले, महादेवांची सर्वात मोठी कृपा म्हणजे भक्तांच्या मनात श्रद्धा कधीही कमी होऊ न देणे. देवाची कृपा नेहमी चमत्काराच्या रूपात प्रकट होते असे नाही. अंतःकरणातील शांती, क्षमा, धैर्य आणि श्रद्धा हेच ईश्वराचे खरे वरदान आहे. निस्वार्थ सेवा आणि नामस्मरणाने मनातील दुःख हळूहळू शांत होऊ शकते. खरी भक्ती म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट न पाहता स्वतःचे मन ईश्वराच्या चरणी समर्पित करणे. काळ पुढे सरकत गेला. गंगाबाई आता वृद्ध झाली होती. केस पूर्णपणे पांढरे झाले होते. शरीर अशक्त झाले होते. पण तिच्या भक्तीत कधीच कमी आली नव्हती. तिचा प्रत्येक श्वास ओम नमः शिवाय या मंत्राने भरलेला होता. गावातील लोक तिला आता शिवमाऊली म्हणून ओळखू लागले होते. संकटात सापडलेला प्रत्येक माणूस तिच्याकडे सल्ला घेण्यासाठी येत असे. ती सर्वांना एकच सांगायची, देवाकडे चमत्कार मागू नका, संकटात श्रद्धा टिकवण्याची शक्ती मागा. श्रावण महिन्याच्या शेवटचा सोमवार उजाडला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर गंगाबाई जागी झाली. शरीरात ताकद नव्हती, तरीही ती म्हणाली, महादेवांच्या दर्शनाशिवाय माझा दिवस सुरू होणार नाही. तिने स्नान केले, स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान केले आणि हातात तांब्याचा लोटा, काही बेलपत्र आणि फुले घेऊन मंदिराकडे निघाली. गावातील काही महिलांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला, पण ती हसून म्हणाली, आज मला माझ्या भोलेनाथाकडे स्वतःच्या पायांनी जायचे आहे. मंदिरात पोहोचल्यावर तिने प्रथम नंदीचे दर्शन घेतले. त्यानंतर शांतपणे शिवलिंगासमोर उभी राहिली. तिने प्रेमाने शिवलिंगावर जलाभिषेक केला. बेलपत्र अर्पण करीत म्हणाली, भोलेनाथ, माझ्या जीवनात जे काही घडले ते सर्व तुमच्याच इच्छेने घडले. आज माझ्याकडे मागण्यासारखे काहीच उरले नाही, फक्त तुमच्या चरणी स्थान द्या. तिने डोळे मिटले आणि महामृत्युंजय मंत्र तसेच ओम नमः शिवायचा जप सुरू केला. मंदिरात उपस्थित सर्व भाविकांना त्या दिवशी एक विलक्षण शांतता जाणवत होती. घंटेचा नाद, धूपाचा सुगंध आणि मंत्रोच्चार यामध्ये गंगाबाई पूर्णपणे तल्लीन झाली. तिच्या चेहऱ्यावर अपूर्व तेज झळकत होते. असे वाटत होते की तिचे मन या जगात नसून थेट महादेवाच्या चरणी पोचले आहे. जप संपल्यानंतर तिने हात जोडले आणि शेवटची प्रार्थना केली, महादेव, तुम्ही माझे पती, माझे पिता, माझे गुरु आणि माझे सर्वस्व आहात. या जन्मात तुमच्या नामस्मरणाचा आनंद दिलात. पुढेही माझे मन तुमच्या चरणीच राहू द्या. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते दुःखाचे नव्हते, ते
परम समाधानाचे अश्रू होते. ती मंदिराच्या एका खांबाला टेकून बसली आणि पुन्हा जप सुरू केला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जप हळूहळू मंद होत गेला. ओठांवर हलके स्मित उमटले आणि अत्यंत शांतपणे तिने देह ठेवला. मंदिरातील कोणालाही गोंधळ किंवा वेदना जाणवल्या नाहीत. तिचा निरोप शांत, प्रसन्न आणि भक्तिमय होता. ही बातमी संपूर्ण गावात पसरली. सर्व गावकरी मंदिरात जमले. कोणी रडत होते तर कोणी तिच्या चरणी नतमस्तक होत होते. गावातील वृद्ध पुजारी म्हणाले, गंगाबाईने आम्हाला शिकवले की भक्ती म्हणजे केवळ पूजा नाही, भक्ती म्हणजे दुःखातही देवावरचा विश्वास जिवंत ठेवणे. त्या दिवसापासून श्रावणातील शेवटच्या सोमवारी गावात तिच्या स्मरणार्थ सामूहिक ओम नमः शिवायचा जप सुरू झाला. अनेक दुःखी लोक तिच्या जीवनातून प्रेरणा घेऊ लागले. गंगाबाईची सर्वात मोठी कमाई धन, संपत्ती किंवा कीर्ती नव्हती. तिची खरी कमाई होती अढळ श्रद्धा, निस्वार्थ सेवा, क्षमाशील मन आणि भगवान शंकरावरील अखंड प्रेम. तिचे संपूर्ण जीवन एकच संदेश देऊन गेले, ज्याच्या हृदयात महादेवांचे नाम असते त्याला कोणतेही दुःख कायमचे हरवू शकत नाही. भक्ती हीच जीवनातील सर्वात मोठी शक्ती आहे. खरी भक्ती संकटात ओळखली जाते. सुखात देवाचे स्मरण करणे सोपे असते, परंतु दुःख, एकटेपणा आणि संकटात ही श्रद्धा कायम ठेवणे हीच खरी भक्ती आहे. भगवान शंकर भक्ताचा कधीही त्याग करत नाहीत. जीवनात परीक्षा येतात, पण त्या श्रद्धा अधिक दूर करण्यासाठी असतात. महादेव योग्य वेळी भक्ताला धैर्य आणि मार्गदर्शन देतात. एक, ईश्वराला वैभव नव्हे, शुद्ध मन प्रिय असते. मोठे यज्ञ, दान किंवा संपत्तीपेक्षा निर्मळ अंतकरण, निस्वार्थ प्रेम आणि प्रामाणिक भक्ती अधिक महत्वाची आहे. 2, सेवाभाव ही सर्वोत्तम पूजा आहे. भुकेल्याला अन्न देणे, गरजूंना मदत करणे, दुःखी माणसाला आधार देणे आणि सर्वांशी प्रेमाने वागणे हीच खरी शिवसेवा आहे. दुःख माणसाला खचवत नाही, श्रद्धा त्याला उभे करते. देवावरील विश्वास मनाला संकटाचा सामना करण्याची शक्ती देतो. 3, क्षमाशीलता आणि करुणा हेच भक्तांचे अलंकार आहेत. अपमान, टोमणे किंवा अन्याय झाला तरी मनात द्वेष न ठेवता क्षमा करणे हेच खरे आध्यात्मिक सामर्थ्य आहे. महादेवांची कृपा नेहमी चमत्कारांच्या रूपातच दिसत नाही. अनेकदा ती मनशांती, संयम, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी आणि अंतःकरणातील समाधान याच्या रूपात मिळते. 4, नामस्मरण जीवनाला दिशा देते. ओम नमः शिवाय यासारख्या मंत्राचे श्रद्धेने स्मरण केल्याने मन स्थिर, शांत आणि सकारात्मक राहण्यास मदत होते. स्त्रीची भक्ती तिच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून नसते. विवाहित, अविवाहित किंवा विधवा, ईश्वरासाठी सर्व भक्त समान आहेत. भक्तीचे मोल श्रद्धेवर असते, सामाजिक ओळखीवर नाही. 5, जीवनाचा खरा खजिना म्हणजे ईश्वरावरील अढळ विश्वास. धन, मान सन्मान आणि वैभव क्षणभंगूर असू शकतात, पण श्रद्धा, सेवा आणि सदाचार यांची संपत्ती आयुष्याला खरा अर्थ देते. संकटे येतात आणि जातात, पण ज्याच्या हृदयात भगवान शंकराचे नाम आणि अढळ श्रद्धा असते त्याचे मन कधीच पराभूत होत नाही. भक्ती म्हणजे चमत्कारांची अपेक्षा नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीत ईश्वरावर विश्वास ठेवण्याची जीवन पद्धती आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये हर हर महादेव लिहून पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.